हॅलो अपेक्षा. तुम्ही तर आताच हसायला चालू झाला, अजून तर आपलं बोलणं चालू झालं नाही. बोला. तर मला ना तुमच्याबद्दल बऱ्यापैकी माहितीच आहे की तुम्ही एक ॲक्टर आहेत आणि चांगलं काम करता इंडस्ट्रीमध्ये. तुमचे 2-3 मूवीज पण आलेले आहेत आय थिंक सो. मी एक तुमचं सॉन्ग पाहिलं होतं, त्याच्यामध्ये एकदम एक गावरान देशी लोक होता, खूप अप्रतिम होता, एकदम व्यवस्थित. तर मला एक विचारायचं की तुमची ही जर्नी स्टार्ट कशी झाली, नेमकं कुठून? ॲक्च्युली मी कॉलेजपासून नाटक करायचे, म्हणजे थिएटर करायचे. नाटक सिरियस वालं की नाटकं करायची की मलाही? थिएटर करायचे. आणि माझा पहिला आयुष्यातला दिग्दर्शक विनोद आवळे, त्यांनी मला खूप हे केलं, पुश केलं की बाबा तू कर, तू छान दिसतेस, तू केलं पाहिजेस, चांगली ऍक्टिंग करतेस. त्याच्या नाटकामध्ये माझा छोटासा रोल होता, पासिंग सीन होता फक्त. आणि त्यामध्ये मला स्त्री अभिनयाचं पहिलं पारितोषिक आयुष्यातला मिळालं. मग तेव्हा असं मोटिवेशन भेटलं की बाबा आपण करू शकतो, की आपलं काहीतरी चालू शकतं. म्हणजे तुम्हाला म्हणजे आता कधी क्लास वगैरे तर काही केलेलं नाही अजिबात. मग एकदा सपोज काय म्हणतात ते नाटकाच्या वेळेस ऑडियन्स जेव्हा समोर असतं, येस, भीती नाही वाटली फर्स्ट टाइम तुम्ही फेस करताना? पहिला तर वाटलेलीच भीती पहिला. कारण नेमकं तुम्हाला भीती वाटली का ऑडियन्सला भीती वाटली? मला भीती वाटली. मी विंगेमध्ये थांबलेले आणि मला धाकधूक होत होती की काय करू काय करू. तर माझ्या मी जातच नव्हते, म्हणजे एवढी मी घाबरलेले. माझ्या मित्रांनी मला ढकललं लिटरली आणि मी गेले आणि झालं. आणि 3-4 दिवशी कळालं की बाबा मला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड भेटला त्यामध्ये. मग तेव्हा मोटिवेशन मिळालं आणि तेव्हापासून करते. ढकललं तुमचं शब्दावरून मला आठवलं, मला पोहता येत नव्हतं एकदा आणि मी लय प्रयत्न केला, मी काही पाण्यात उतरत नव्हतं. मामानं डायरेक्ट वरून ढकललं तेव्हा मी पोहायला शिकलो. तसं तुम्हाला कोणीतरी ढकललंय म्हणून तुम्ही ऍक्टिंग फील्डमध्ये आला. जसं मी पोहायला शिकलो तुम्ही ऍक्टिंग शिकला, म्हणजे योगायोग म्हणायचं. आणि नाटकाचा तर विषय झाला, पण ज्यावेळेस समजा एखादी फिल्मचं शूटिंग चालू असतं तर एक मुलीला कसं असतं तिथं, म्हणजे क्राऊडमध्ये ऍक्टिंग लोकांसमोर करायचे. फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही कॅमेरा फेस केला तेव्हा कशी रिॲक्शन होती? मोठमोठे कॅमेरे, लाईट्स वगैरे, आणि ती डेअरिंग कशी आली तुमच्यामध्ये? तेव्हा असं वाटलं की आईला आपण आपल्यासमोर कॅमेरा आणि कॅमेरा आपल्याला बघतोय. बट असं एवढं काही हे नाही वाटलं की बाबा मी घाबरले होते, असं काही नाही. ऍक्टिंग तर त्याच्या आधीपासूनच मी करत होते. मला ऑडियन्स किंवा क्राऊड असेल तर ओळख होती की बाबा आपल्यासमोर लोक असणार आहेत आणि आपण नाही घाबरायचं आणि आपण ऍक्ट करायचं. सो ती मेंटॅलिटी असते नाही का आपली, की बाबा आपल्याला हे करायचंच आहे, यामध्येच आपल्याला करिअर करायचं. पण असतं ना की आता मी ज्यावेळेस माझा एक छोटासा शूट चालू होता, फर्स्ट टाइम मी कॅमेऱ्यासमोर लिटरली माझी फाटून हात झाली होती. म्हणजे मला दिलेले डायलॉग काय होते, मी तता पप्पा मामा केलं. म्हणजे ही काही जोक नाही आहे, पण तुमची सुरुवात कशी होती ते विचारलं. बाकी सुरुवात चांगलीच होती तशी. म्हणजे डिरेक्टर होते. मी पहिली फिल्म केली ब्रेसलेट नावाची, त्यामध्ये ब्रेसलेट अशा टाईपचं म्हणजे नाव होतं का? ठीक आहे. फिल्मचं नाव आहे ब्रेसलेट आणि त्यामध्ये दिनेश किरवे माझे डिरेक्टर होते. अच्छा. आणि सरांनी खूप सपोर्ट केला ऍक्च्युली त्यासाठी. कारण माझं ऑडिशन झालेलं, ऑडिशनच्या वेळी मला सेकंड लीडचं कॅरेक्टर भेटलेलं, शीतल नावाचं होतं. आणि ते शीतल नावाचं मी वर्कशॉप होता 15 दिवसाचं आणि लगेच शूट लागलं. माझ्या मित्राचं नाव पण शीतल, म्हणजे त्याला सांगतो आता. माझं कॅरेक्टर होतं शीतल नावाचं आणि मी त्यावरती वर्क करत होते. आणि वर्कशॉप संपताना सरांनी 2 दिवस आधी सांगितलं की तू लीडचं कॅरेक्टर कर. अरे बापरे, ये तो सरप्राईज हो गया. हा सरप्राईज. म्हणजे मनावरती दडपण आलं की बाबा का सर, म्हणजे असं का माझं, मी चांगली शीतल कॅरेक्टर चांगलं करत नाहीये का? बट मला बोलले सर की तू प्रीतीचं कॅरेक्टर चांगलं करू शकतेस, असा मला कॉन्फिडन्स आहे. सगळ्यांनी अपोज दिला यासाठी, बट मी एकटं या गोष्टीसाठी खंबीरपणे तुझ्या सोबत आहे. आणि सरांनी लिटरली त्या रोलसाठी तुझ्या लाईफ मध्ये म्हणजे त्या प्रीतीचा कबीर सिंग म्हणून कोणतरी आलं. आणि इव्हन त्या रोलसाठी सरांनी 700-800 मुलींना बघितलेलं आणि तो माझ्या नशिबात, म्हणजे ते कुठेतरी तुझ्याच नशिबावर आलेलं होता. ओके, ठीक आहे, चला, ग्रेट, दॅट्स अमेझिंग. बरं, मग बाकी तुम्ही आता ऍक्टिंग फील्डमध्ये म्हणजे कोणाला तरी इन्स्पिरेशन मानत असाल, कोणीतरी असेल ना फेवरेट आयडल कोणीतरी? फेवरेट आयडल आहेत म्हणजे पंकज त्रिपाठी आहेत, मला धनुष आवडतो, समंता आवडतो. धनुष सेम टू यू, मला पण धनुष आवडतो. रजनीकांत सर आवडतात. मी या लोकांना फार फॉलो करत असते. पुन्हा पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, आणि हे लोक छान आहेत. मराठीमध्ये आपले मराठीमध्ये मला एक ऍज अ कपल म्हणून एक जोडी आवडते, रितेश आणि जेनेली. दादा विषय आहे का? खूप छान आहे. आपण लातूरच आहे ना, त्याच्यामुळे आपलं प्रेम जरा जास्तच आहे. येस. त्यांची मला
बेस्ट कपल पण वाटतात आणि आता मूवी आलेला त्यामध्ये पण त्यांनी वाव वेळ लावून टाकलं होतं Yes, लिटरली. yes. आता त्यांना अवॉर्ड्स पण एवढे मोठे भेटले. येस येस येस. ते लातूर आहे पिल्लू, विषय आहे का? बाकी अरे पर्स वगैरे कॅरी करतात तुमच्या ऍक्टर आहेत म्हणलं, तुमच्या पर्स मध्ये असं काही वेगळं असेल ना की तुम्ही एवढं ग्लो करता? नाही, काय काय असतं तुमच्या पर्स? माझ्या पर्समध्ये मास्क असतो, चार्जर असतं, घराची चावी असते, हेडफोन्स असतात, फोन असतो आणि बस. पैसे पण असतील ना आता ऍक्टर? पैसा कॅश कोण ठेवतं? ऑनलाईन झालंय सर्व. म्हणजे ऑनलाईन सगळं ऑनलाईन सगळं डिजिटल झाली इंडिया. वा 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 वा. बाकी मग फिटनेससाठी म्हणजे तुम्ही काय असं स्पेसिफिक खात असतात ना? आता ऍक्टर म्हणल्यास काय विषय आता? नाही असं काय नाही स्पेसिफिक, मी नाही खात असं काही. बट माझं चालू असतं, मला भाकरी आवडते जेवणामध्ये. मी भाकरी, डाळ भात वगैरे असं. मला नॉनव्हेज फार आवडतं, मला रोज नॉनव्हेज पक्का एक दिवशी खाऊ आपण. येस येस शुअर. काय प्रश्न विचारू रे आता? म्हणजे तुमची सुंदरता बघून मी जरा विचारात पडलो की तुम्हाला नेमकं काय प्रश्न विचारू. आयुष्यामध्ये प्रेम हा प्रकार आज झालेलाच असेल कदाचित, तर प्रेमाबद्दल काय, की प्रेम तुमच्या मते प्रेम काय? माझ्या मते प्रेम रिस्पेक्ट आहे पहिली गोष्ट. प्रेमामध्ये रिस्पेक्ट असावी. आणि ऍक्च्युअल प्रेमामध्ये डिसरिस्पेक्टच होती? नाही असं काही नाहीये, सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाहीये. प्रेमामध्ये पहिला रिस्पेक्ट असावी, काळजी असावी, ओके, एकमेकांबद्दल ओढ असावी. ओके. पण ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे ऍक्टरच्या लाईफमध्ये की भरपूर लोकांसोबत तुम्हाला काम करावं लागतं, वेगवेगळ्या लोकांमध्ये जावं लागतं. मग ते रिलेशनशिप आणि ह्या गोष्टी मेंटेन करणं खूप अवघड आहे ना, कारण तुम्हाला पण माहिती की सपोज आपला पार्टनर वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, काम करतोय, थोडंसं इंटरॅक्ट आहे ना. ऍक्टर म्हणलं तर थोडंसं केमिस्ट्री येतेच. तर त्याचा इफेक्ट होत नाही का त्या? ऍक्च्युली मी काय करते, माझी पर्सनल लाईफ मी सोशली जगत नाही आणि माझी सोशली लाईफ ही पर्सनली जगत नाही. माझी पर्सनल स्पेस वेगळीच असते आणि सोशल स्पेस वेगळीच असते. इव्हन मी माझ्या सोशल मीडियावरती पण त्या व्यक्तीला कुठे दाखवलं नाहीये की बाबा ही माझी पर्सनल लाईफ मधली व्यक्ती आहे. का? माझी पर्सनल लाईफ मला माहिती आहे, मला लोकांना शो नाही करायची. आणि जर आपण त्या गोष्टींचं डिव्हिजन वाईज वेगवेगळं केलं ना तर नात्यात कोणतेच प्रॉब्लेम्स येत नाहीत. आणि असं बरेचसे ऍक्टर्स असतात सोबत ज्यांच्यासोबत केमिस्ट्री करावी लागते, रोमॅन्टिक सीन्स असतात. बट ती जी व्यक्ती असते ना रिअल लाईफ मधली, तिला माहिती असतं ही माझीच आहे, ही कुठे नाही जाणार. सो मग तो प्रश्नच उरत नाही की बाबा. म्हणजे तुम्ही लकी आहेत त्या बाबतीत. नाहीतर हिला का बोलला, तिला का गेला, इकडे गेला, तिकडे गेला, हे लिटरली होतात गोष्टी. सगळ्यात मोठी गोष्ट त्या व्यक्तीला इनसिक्युरिटी करून न देणं हे आपल्या हातात असतं. आपण जर या गोष्टीचा समतोल व्यवस्थित ठेवला तर त्या व्यक्तीला आपल्याविषयी इन्सिक्युरिटी नाही वाटत. आपण जर क्लिअरली ट्रान्सपरंट राहिलो तर त्या व्यक्तीला काळजी करण्याचं हेच. आणि असं पण झालं असेल ना की तुम्ही एखाद्या सेटवर गेलात किंवा कुठेतरी ऑडिशन्स मीटिंग वगैरे होतच राहतात ना, तर त्याच्यामध्ये लोकांची म्हणजे लोक तुमच्या प्रेमात पडले असतील किंवा मागे लागले असतील, या गोष्टी हमखास होतात म्हणजे होतात. त्यांना कसं टॅकल करता तुम्ही? एकदम एखाद्याने मला प्रपोज केलं ना तर मी त्याला असं नाही म्हणत तुला बावट आहेस का, मूर्ख आहेस का, तू मला कसं काय प्रपोज केलं, अक्कल आहे का. मी असं नाही म्हणत, बाबा मला तुझ्या प्रेमाची रिस्पेक्ट आहे, मला आवडलं तुझे फिलिंग माझ्याबद्दलचा, बट मी पुढे काही नाही करू शकत. आपण फ्रेंड्स राहू, गुड फ्रेंड्स राहू, आपण भेटत जाऊ, मस्ती करत जाऊ, बट प्रेमाची अपेक्षा माझ्याकडून करू नको. कारण मी ऑलरेडी कोणाला तरी कमिटमेंट दिलेली आहे आणि मी त्या व्यक्तीला तुझ्यामुळे आत्ता येण्याने हर्ट नाही करू शकत. ओके, दॅट्स ग्रेट. मग ते पार्टनरचा विषय झाला. असं एक आहे ना ते सॉन्ग आहे ना मित्र म्हणण्यासारखा, तर असा कोणी सपोर्टिव्ह मित्र भेटला का की ज्यानं तुम्हाला कधीच साथ दिली, कधी साथ सोडली नाही अडचण? येस येस. आहे का तुमच्या आयुष्यात असं? हो आहेत. कसे मित्र म्हणजे काही मित्र असे पण मिळाले तोंडावरती आणि पाठीमागे आहे. म्हणजे असे फ्रेंड्स बरेचसे मला बोलतात की अपेक्षा तू खूप स्ट्रगल केलेलं आहेस या गोष्टीसाठी आणि तू कर, आम्हाला तू मोठी झालेली बघायचीस, खूप मोठी हो, आमचा कायम सपोर्ट असणार आहे तुला. नाही माझी पण इच्छा आहे की इव्हन माझं त्यांच्याशी बोलणं पण नाही होत इतकं, तरी ते म्हणतात, कधीतरी मी कॉल केला ना 6 महिन्यात, वाह बरं झालं तुला वेळ भेटला बाबा, तू कॉल केलास, असंच कॉल करत जा, छान वाटतं, बाकी ठीक राहा वगैरे असतं असं. येस येस, आमची पण इच्छा तुम्ही मोठ्या व्हा, शरीरांना कहू ऍक्टर म्हणजे मग तुम्हाला चला मोठं कॅरेक्टर भेटलं तशा टाईपचं एकदम. ते कोणतं तरी सॉन्ग आहे, दिल में उठा दर्द करारा, त्याच्यामध्ये एकदम
तर मग बेस्ट तुमच्या म्हणजे लाईफ स्टोरी जबरदस्त आहे आणि तुमचे विचार पण. आणि एक मला जाता जाता एक प्रश्न विचारायचा की एक कलाकार एक आर्टिस्ट कोण असतो नेमकं, तुम्ही कसं डिफाईन करू शकता एकाला? मीन्स म्हणजे एका आर्टिस्टची लाईफस्टाईल कशी असते की फार स्ट्रगल पासून ॲट द एंड सक्सेस ऑर मे नॉट बी? आर्टिस्टला एक आर्टिस्टच व्यक्ती समजू शकते नाही का. म्हणजे लोकांच्या नजरेत कसं आहे की बाबा तुम्ही आर्टिस्ट आहे, ठीक आहे, काय करता तुम्ही? ऍक्टिंग करतो ते म्हणतात मग बाकी काम पोटा पाण्यासाठी. ऍक्च्युली हा प्रश्नाचं उत्तर ती गोष्ट ना खूप इथे लागते की बाबा कोणतरी म्हणतं ना तू ऍक्टिंग करते, तू दिसत नाही टीव्हीवरती, अजून नाही रिलीज झालं तुझं, केव्हा येणार आहे, काय होणार आहे, हे लोकांना सांबार चौकशाच खूप असतात. पण ते हे नाही विचार करत की बाबा हे गेलेत तिथेपर्यंत पोचलेत, काहीतरी करतायत, कधीतरी होतील. पुन्हा आपलं एक असं मत होतं ना फॅमिली सपोर्ट करत, ना कोणी सपोर्ट करत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात किंवा कसं कधी कधी काय होतं इथेपर्यंत घास आलेला असतो, गिळायचं तोपर्यंत निघून जातो, दुसरंच कोणीतरी घेऊन जातं. ते दुखणं पण एका आर्टिस्टलाच माहिती असतं कारण फार गोष्टी होतात अशा. येस येस येस. तर माझ्या मते तो व्यक्ती आहे की ज्यानं आयुष्यात फक्त आणि फक्त धक्के खाल्ले. पर्सनली सांगायचं म्हणजे तर पहिली गोष्ट फॅमिलीचा ट्रस्ट इश्यू की बाबा हा काय करेल का नाही करेल, दुसरं फायनान्शियल इश्यू होतात, तिसरी गोष्ट म्हणजे जवळचं फ्रेंड घेऊन लांब जातात, प्रेम असेल तर ते पण लांब जातात, सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे ते म्हणतात की एकटाच माणूस त्याला लढायचंय, अवकातीच्या बाहेर स्वप्न बघितल्यानंतर सगळं काही गमवायला तयार राहा. ही लाईन मी कुठेतरी वाचली होती, ती तशा प्रकारे आहे. शेवटी मग ज्या वेळेस तो ॲक्च्युअलमध्ये मे ऑर मे नॉट बी 99% स्ट्रगल आहे तर 1% नशिबाचा खेळ आहे, तो असायला पाहिजे. तर भरपूर लोक तिथं जाऊन पण हार मानले आहेत. बट काय सांगता येतं पुढच्या स्टेपला तुमचं सक्सेस वेट करत असेल? माझ्या घरचे तर मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये जायचं म्हणलं माझ्या घरी एवढा अपोज, म्हणजे डान्स क्लासला पण जाऊन नाही द्यायचे. इव्हन माझ्या बाबांना डान्स केलेला आवडायचं नाही, मुलींनी जास्ती हसलेलं किंवा बाहेर मुलींनी हे केलेलं जास्ती फिरलेलं, त्यांचे असे विचार. बट मी माझ्या स्वतःसाठी स्टँड घेतला की बाबा नाही, सगळे अपोज करतात ना, आपल्याला करायचंच आहे. मी हट्टी राहिले माझ्या ह्याच्यावरती आणि मी चोरून नाटक करायला जायचे, नाटकसाठी म्हणजे बाहेर वगैरे जायचे. मग घरी खोटं सांगायचे मी इकडे चाललीये तिकडे चाललीये. नंतर एक वेळेस कळलं घरी, मग बोलले तुला हेच करायचंय का? मी बोलले हाय हेच करायचं. त्याच्यानंतर खूप वाद विवाद झाले, मी घर सोडून आले इकडे परत जॉब शोधला, मग स्वतःचं एक विश्व तयार केलं. पण तेव्हा पण खूप असे म्हणजे आपण येतो ना, म्हणतात ना आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात गेल्यावर आपली खरी लायकी काय आहे ते कळतं. एक्झॅक्टली. आणि आपण स्वतःला ओळखायला लागतो. आपण घरी असतो तेव्हा कसं काय, आई वडिलांचे पैसे असतात, काही पण कर हे पण कर, पण जेव्हा आपण स्वतः कमवायला लागतो ना तेव्हा आपल्याला एक रुपयाची किंमत कळते. रिचार्ज करायचं काय असतं ते कळतं. आई वडिलांच्या जीवावर कोण पण मोठं होऊ शकतो, पण स्वतःच्या दमावरती जेव्हा एखादा माणूस स्टँड होतो ना ते सगळ्यात ग्रेट गोष्ट असते, त्याची मजा पण वेगळीच असते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय असते माहितीये, आपण जेव्हा एकटे असतो ना तेव्हा आपण खूप स्ट्रॉंग होतो. आणि मी बरेच वर्ष एकटीने काढलेले आहेत, म्हणजे माझे कोणी फ्रेंड्स नव्हते, कोणी नव्हतं. म्हणजे नाही, मी मगाशीच एक डेफिनेशन सांगितलं की ऍज अन आर्टिस्ट किंवा कुठलाही प्रकार सिंगर डान्सर कोणीही असो, त्याचं स्ट्रगलिंग पिरियड मध्ये न जाणे का तो एकटाच असतो. हो. आणि काही लकीली असतात 4-5 मित्र ते असतात सपोर्टिंगला, बट ऍट द एंड तो एकटाच असतो. स्वप्नात त्याच्या स्वप्नाच्या दुनियेत तो एकटाच असतो. झोपताना तो स्वप्नच बघतो की जस्ट त्याच्यासाठी क्राऊड त्याच्यासाठी जस्ट क्लॅप करतोय, उचलून कधी लोक डोक्यावर घेतील, हे ते एकच स्वप्न असतं. येस एक्झॅक्टली. आणि हे मला वाटतं की तुमचं पण स्वप्न लवकरच पूर्ण व्हावं आणि तुम्ही एक जबरदस्त हिट सिनेमा आपल्या लोकांसाठी द्यावा. हो, आणि लवकर. आता यावर्षी माझे 2 मूवी रिलीज होतात, सो लवकरच मी त्याची अनाउन्समेंट करेल माझ्या सोशल मीडियावरती. ओके. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू. नक्की आमचा सपोर्ट आहे. माझी 4-5 किलोची ऑडियन्स आहे, त्यांचा पण सपोर्ट मला नक्कीच असतंय. त्यांनी मला खूप प्रेम दिलंय आणि छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आपण नक्कीच तुम्हाला यश मिळो. येस, थँक्यू. छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. मलाही. चला सुट्टा मारू म्हणजे सोडून येतो. चला.